आता जी नवीन जी पिढी आहे त्याच्याबद्दल तुम्हाला 2 शब्द मी बोलून दाखवतो की वासरू घेतलं हा की पहिलं त्याला खवडावायचं, त्याला बनवायचं नाही, त्याला बैल असा बनवायचाच नाही. अरे 7 महिन्याचं वासरू तुम्ही पळताय, 8 महिन्याचं पळवताय, तुम्ही तुमच्या मुलाला पळवा ना. बघू बरं 8 महिन्याचं तुमचं मुलगा पळवतं का? अरे बैल पळतो कधी? ज्या वेळेला त्याचा दात लावायचा रंग येतो त्यावेळेला तो तुम्ही बनवलेला असतो आणि त्यावेळेला बनवल्यानंतर बैलाला त्यावेळेला हुरूप येत असतो आणि त्यावेळेला त्याच्या अंगात रग चढत असते. इथं अजून अंगात त्याच्या चिमटभर वास नाही तुझून लगाळा पागवायला. हे बरोबर नाही. तर ह्याच्यासाठी काय करावं? आपलं एक चांगलं सांगणं आहे सर्व बैलगाडीवाल्यासनी, सर्व मुलासनी नवीन असता की पहिलं फक्त तुम्ही वस्तू बनवा, वस्तू बनवा आणि बनवून हात रंगायचे असतो. तुम्हाला गुरुज्ञान कोण देत नसलं तर मी सांगतो, आता वर्षाचा खोंड झाला अरे लाकडी शिवाळ बनवा. तुमच्या घरी बैल नसला तर दुसऱ्या जोडीदाराचा बैल घ्या, त्याच्याबरोबर झुपा, 1 किलोमीटर चालत जाऊन द्या उजवीनं, येताना डावीनं 1 किलोमीटर येऊ द्या, फिरवाना आठवड्यातनं 2 वेळा. बघा तुमचा बैल वासरू तुमचं कसं करताय. आज 2 किलोमीटर 1 किलोमीटर फिरून आल्यानंतर वासरू खायला उलतं पालतं होणार, तुमचा रतीब सगळा खाणार आणि तुम्ही कसलंही रतीब ठेवा, नाहीतर नेऊन रानात बांधा, खुरटून खाणार, तुम्हाला झोपायसारखी जागा करणार.